भीती आहे का? सगळ्याच राजकीय एकंदरीत समीकरणांबद्दल देखील सांगा आणि मतदानाबद्दल सुरुवातीला सांगा। अजिंक्य, वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी आणि ज्या 6 पंचायत समित्यांमधील 27 जागा आहे त्यासाठी आज 7:30 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मी आहे भर जहागीर गटामधील मांगवाडी या केंद्रावर। आपण पाहू शकता सकाळपासूनच मतदारांनी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। वाशिम जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत जी सत्ता आहे ती महाविकास आघाडीची आहे आणि ओबीसी आरक्षणानंतर वाशिम जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपद आहे राष्ट्रवादीकडे होते, चंद्रकांत ठाकरे यांचं पद रिक्त झाल्यामुळे तिथेही आता ते आसेगाव सर्कल मधून लढत आहे। तिथेही काट्याची लढत आहे। असे वाशिम जिल्हा परिषदमध्ये एकूण 27 जागांसाठी ज्या पंचायत समिती 27 जागा आहेत त्यासाठी 135 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। तसेच 14 गटांसाठी 82 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। वाशिम जिल्हा परिषदेची जी काही पोटनिवडणूक होत आहे ती एकूण 410 गावात होत असून 559 केंद्रांवर ही निवडणूक पार पडत आहे। एकूण जे 3,59,000 मतदार आहेत हे आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनचा काढणीचा हंगाम आहे, तरी देखील या मांगवाडी केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी दिसत आहे। या ज्या 14 जागा जिल्हा परिषदेच्या यामध्ये जे कुठलेही पक्ष आहे स्वतंत्र म्हणजे युती झाली नाही, केवळ वंचित आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांची जी जनविकास आघाडी आहे यांची युती झाल्यामुळे कदाचित काही निकाल बदलण्याची शक्यता आहे। बिलकुल किशोर, मतदानासाठीची एकंदरीतच तयारी नेमकी कशी केली गेलेली आहे प्रशासनाकडून? कोरोनाचा काळ आहे, त्यात काही दिवसांपूर्वी जबरदस्त पाऊस झाला होता, अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं। या सगळ्या आव्हानांना प्रशासनानं कशा पद्धतीनं सामोरं जात या सगळ्या निवडणुकीची तयारी केलेली आहे किशोर, त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? ही पूर्ण राज्यातील जी पहिलीच निवडणूक आहे, पोटनिवडणूक आहे। प्रशासनानं सर्व जे काही कोरोनाचे नियम आहे ते पाळत या निवडणुकीची तयारी केली आहे। प्रत्येक ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्त तर चोख आहे, मात्र मतदान अधिकारी असतील त्यांनी सर्व काळजी घेत हे मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। ग्रामीण भाग आहे, काही लोक जरी मास्क वापरत नसले तरी आज जो आहे ना तो प्रवेश मास्क घातल्याशिवाय दिला जात नाही। सॅनिटायझेशन असो का इतर सगळ्या बाबी या पाळल्या जात आहे। वाशिम जिल्ह्यातील जे 559 केंद्र आहेत त्यापैकी 83 जे केंद्र आहेत ते अतिसंवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी तिथे चोख बंदोबस्त ठेवला आहे। केवळ आता यानंतर आज जे 7:30 वाजतापासून जी गर्दी दिसते ती 5:30 पर्यंत जर कायम राहिली तर नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढून जे काही अपेक्षित निकाल आहे ती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। बिलकुल तुषार, किशोर आणि निलेश, आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आणखी काही महत्त्वाची माहिती आपल्याकडनं जाणून घेणं आहे आणि त्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे। निवडणुकीचा हा धुरळा तर उडालेला आहे, अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, अनेक ठिकाणी काही धक्कादायक निकाल देखील अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे। सगळ्याचा आढावा घेऊया। राजकीय